रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विठ्ठल बसलेले सर्वांनी टाळी टाळी भगवंताच्या भजनामध्ये दंग होतो. विठ्ठल विठ्ठल हे चिदान दिगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे गालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 श्री राधे जी मेरे स्वामी मेरा राधे जी को दास जन्म जन्म दीजो मोहे वृंदावन को वास पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे गरे गम ग गम ग गम ग सप म प ग म प ग म रे ग ज रे नि स प नि ग ज रे रे ग ग रे गम ग गम ग गम ग दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे तांच्या कृपदाने कथेचा विचारू तांच्या कृपदाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी
प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज शंकर गुरु हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर क्या बात है हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो हर हर शंकर जय जय शंकर हर हर शंकर जय जय शंकर पुरविधि दासाचे का दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज विठल 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 हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषण दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जन कल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करता असतं हे जाऊन देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वैराग्य राग रसिक विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबा यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाच्या भगवंताकडे 2 शब्दाचं दान मागणारा विठ्ठल 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 आणि मागणी मागत असताना तुकोबाराय भगवंताला मागतात. आता पहा तुकोबाराय मागतात कारण मागण्याचा अधिकार आहे, भगवंत देतोय, देण्याचं सामर्थ्य आहे. मग महाराज या अभंगामध्ये म्हणावं देवा काही नको रे, पण खरंच द्यायचं असेल तर एकच दान दे. तसं तुकोबाराय मागत नाहीत. तुमचं आमचं असं आहे की देव दिसला नाही दिसला तोपर्यंत मागायला चालू. बरं तुम्ही आम्ही मागायला चालू, मग कुठलाही कसलाही देव असू द्या, पण ते तुकोबाराय होते. जगाच्या मालकानं तुकोबारायांसमोर बसावं, तुकोबारायांना म्हणावं का हो तुकोबाराय, अहो सारं विश्व माझ्याकडे येतं, मला काही ना काही मागतं. कोण बंगला मागतंय, कोण गाडी मागतंय, कोण पोरगी मागतंय, काय ना काय माझ्याकडे येऊन मागितल्याशिवाय राहत नाही म्हणे. सगळं त्यांना हवं असतं, तुम्ही का मागत नाही हो? एवढी माझी अफाट भक्ती करता, प्रेम आहे माझ्यावरती, मग मागा ना काहीतरी. नाही हो देवा, आमच्या कुळामध्ये घराण्यामध्ये भगवंताला मागण्याची परंपरा नाही, पाप लागला मला पाप. देवाला कसं मागावं? मी म्हणतोय म्हणून तर मागा तुकोबाराय. विश्वाचा मालक तुमच्या समोर बसलाय आणि विश्वाचा मालक म्हणतोय म्हणून तरी ऐका, मागा ना म्हणे काहीतरी. मग देवा
आता तू एवढा आग्रह करतोय तर ठीक आहे बाबा, त्याच्यासाठी मागतो. द्यायचं असेल तर एकच दान दे, हेची दान दे गा देवान, तुझा विसर न बाबा, तुझा विसर कधी होऊ देऊ नको, बस एवढंच दे. त्या जागी तुम्ही आम्ही असतो तर हो काय काय मागितलं असतं. लाखभर रुपये, लाख नाही कोटी रुपये तरी खात्यावर राहू दे. हे पहिल्यांदा कर, म्हणजे मागायला लावलं असतं आपलं. बघा विचार करा, कल्पना करा की आपलं काय काय केलं असतं आपण. म्हणजे तुकोबाराय होते, उगाच त्यांना वैराग्याची मूर्ती म्हणत नाहीत, पुतळे म्हणत नाही म्हणून ऐका. तुकोबाराय म्हणतात काय नको देवा, फक्त तुझा विसर होऊ देऊ नको. का हो तुकोबाराय, माझा विसर नाही पडला तर काय कराल? काय कराल देवा, तुझा विसर नाही पडला ना, गुण गाईनं आवडी, तुझा फक्त विसर पडू देऊ नको. तुझा विसर नाही पडला ना, तुझा आवडीनं प्रेमानं गुण गाईन गड्या, आणि ही माझी आजन्म सेवा आहे असं मानून राहील. फक्त विसर पडू देऊ नको. काय तुकोबाराय, मागून मागून असलं मागताय, चांगलं मागा ना काहीतरी. देवा खरंच तुला वाटतं आमचं चांगलं व्हावं तर एकच दे, आम्हाला काय नको ते ऐक. पहिल्यांदा काय नको, आमच्यासाठी एकच कर बाबा तू. काय? न लगे मुक्ती, धन, संपदा. तुला जरी दया आली काहीतरी मागत नाही तरी आपण काहीतरी देऊ असं वाटलं तर ह्या गोष्टी नको आम्हाला. न लगे मुक्ती, धन, संपदा. ज्या गोष्टी पाठीमागं तुम्ही आम्ही पळतो ना त्या गोष्टी तुकोबारायांना नको आहेत. भगवंतानी म्हणा तुकोबाराय, अहो नाहीच म्हणताय कधीपासून, नाही म्हणू नका, मागा काहीतरी म्हणे. मागा म्हटलं तुकोबारायांनी म्हणा देवा एकच दे, संत संग देई सदा. काही नको पण आजन्म मला संताची संगत घडू दे, बस. या जीवाला अजून काही नको. भगवंतानी मोठमोठ्यानं हसायला चालू केलं आणि जगाच्या मालकानं म्हणा आता कसं फसला म्हणे. का आता काय म्हणला, नलगे मुक्ती, धन, संपदान, हेऊन तेऊन काय काय मागे म्हटला तुम्ही. आता तुम्हाला काय पाहिजे? संताची संगत पाहिजे. पण संताची संगत करण्याकरता हे सगळं भोगावं लागतं, त्याच्याशिवाय नाही भेटत. आणि संताची संगत व्हायला मुख्यतः पृथ्वी तलाव जन्माला यावं लागतं. का? स्वर्गाची, आपल्या संताची संगत स्वर्गात होत नाही, संताची संगत पाताळात होत नाही. संताची संगत ही फक्त आणि फक्त मृत्यू लोकामध्ये होते. तुम्हाला इथं जन्म घ्यावा लागेल. चालेल? तुकोबाराय म्हणतात चालेल काय, पळेल देवा. संताची संगत होत असेल ना, आम्ही कुठंही जन्म घ्यायला तयार आहे. फक्त एवढंच की आम्हाला माहिती आहेत गर्भाच्या यातना काय आहेत, किती यातना सहन करायची ते आम्हाला माहित आहे. 9 महिने लेकरू पोटामध्ये गर्भामध्ये राहतं म्हणजे सुखरूपानं राहतं का? नाही गड्या. मग तिथं फक्त सुखानं घाल, बाकी याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. एवढंच या अभंगामध्ये मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं अत्यंत सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे. तरीही कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य कशानिमित्त जमलं हे सांगून जावं. या ठिकाणी पहा, फार सुंदर असं आपल्या मुरुम गावामध्ये श्री क्षेत्र मौजे मुरुम या ठिकाणी फार सुंदर असं नियोजन आपल्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. साधू संतांच्या अगदीच साधू संतांच्या छत्रपती शिवरायांच्या मारुतीरायाच्या श्रीराम प्रभूच्या आशीर्वादानं या ठिकाणी फार सुंदर असं नियोजन. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. आणि या सप्ताहातील आजची कितव्या दिवसाची कीर्तन सेवा? कितव्या? तुमच्याकडे माणसं बोलत नाहीत. हां असं बोलत जा ना. आता मी का विचारलं तुम्ही म्हणसाल पत्रिका हातात आहे तरी विचारताय मारा, म्हणजे महाराज किती आगाव आहे. तुम्हाला वाटेल बरं तसं, पण का विचारलं माहिती आहे का? मला पण कळलं पाहिजे तुम्ही किती दिवस येत आहे. जेवढे 6 म्हणले तेवढे 6 दिवस हजर होते म्हणायचं. त्यांना विश्वास होता आपल्यावर 6 की 6 बरोबरच आहे. म्हणजे ज्यांना विश्वास नव्हता ते आधीमध्ये येणारी दिसते आहे का नाही. म्हणून फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर देत जा, बोलत जा. फार सुंदर नियोजन. 6वा दिवस अर्थात आजचा दिवस जागराचा दिवस आहे. कशाचा आवाज येऊ द्या जरा. कशाचा दिवस आहे? जागराचा. मग आज जागरच करायचं आहे. आज किती का उशीर होईना कुणी उठून जायचं. हो लेकराव उठून जायचं. जोरात सगळ्याचा आवाज येऊ द्या. कसं आहे ना, आवाज आला तर रंगही खरा, म्हणून तर असं जोरानं आवाज आला पाहिजे. मग आजचा आपला जागराचा दिवस आहे. आज आपल्याला भगवंताला मागणी मागायची आहे. मग जोपर्यंत भगवंत मागणी ऐकत नाही तोपर्यंत मागणी मागत राहायचं आहे. म्हणून फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सप्ताहाचे जे आयोजक, नियोजक, संयोजक करते आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या.
आज या एकादशीच्या पावन मुहूर्तावरती ज्यांनी सुंदर असं एकादशीचं फराळ दिलं त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कडे. वा किती ऐकताय हो, सांगच तर लगेच टाळ्या येत्या. फार सुंदर, अगदीच जागराचा दिवस आहे. उद्या काल आहे आणि आजचा उद्याचा दिवस हा शेवटचा आहे. म्हणजे मी जायचं म्हणत नाही, सप्त्याचा शेवटचा दिवस आहे. आणि पहा सप्त्याचा शेवटचा दिवस आहे पहा, म्हणून आजचा आनंद घ्या. मला विशेष सांगावंसं वाटतं, कीर्तनातला आनंद घ्या, फक्त डुलक्या मारायला येत जाऊ ओ कुशाल नका म्हणताय, म्हणजे पटतंय म्हणायचं आहे ना. माझं एकच सांगणं की आनंद घ्यायचा का, कारण या परमार्थात आनंद घेणारीच माणसं लागतात. आता आनंद नाही घेतला तर कुठं सुद्धा हा आनंद भेटायचा नाही का. कारण हा सुख सोहळा किती रुपये दिल्यानंतर तुम्हाला हा आनंद भेटेल, किती लाख रुपये दिल्यानंतर, किती कोटी रुपये दिल्यानंतर तुम्हाला हा परमार्थातला आनंद बाकीकडे भेटेल. 2 तासाचा परमार्थ करा, 1 तासाचा करा, नाही तर अर्धा, नाही तर 5 मिनिटं परमार्थामध्ये या, पण एवढं समाधान भेटतं ना. का जीवाला समाधान देणारा पांडुरंगच हित आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. मग का आनंद भेटायचा नाही, का सुख मिळायचं नाही जीवाला. पण इथपर्यंत आलं तरी पाहिजे का नाही. हो, लोक इथपर्यंत येत नाही, येणाऱ्याला सुद्धा अडवतात. कुठं चालला, सप्त्याचं शेवटचं कीर्तन आहे, जावं जरा. आता तू सप्त्याला जायचा आणि तुझ्या एकट्याच्याने काय व्हायचं. अरे काय असतं तिथं, त्या बुवा लोकांचं चांगलं झालं नाही, तुझं काहीच करणार आहेत अशी म्हणणारी सुद्धा आहेत. पण मला वाटतं इथला आनंद घ्या का. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा अनुभवता न येणारा सोहळा म्हणजे परमार्थाचा सोहळा आहे, आणि तो तुमच्या गावाला भेटतोय. हे खरंच मोठं भाग्य बरं का. ज्यांच्यामुळे उपलब्ध होते त्या सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. वा फार सुंदर या ठिकाणी नियोजन, सुंदर असे. आज खरं पाहायला गेलं तर ज्यांची सुंदर अशी आपल्या या कीर्तन सेवेला साथ मिळते, आनंद आश्रम गुरुकुल आळंदी यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. काय लेकर आहे तो, एक लेकरू मनी सुद्धा भरत. मोरुमच्या बाया बघा बघा, काय केवढीशी लेकरं आहेत, एवढीशी लेकरं आहे, पण का आनंद घेते तो. इकडं हे तर लेकरं. हो, मला काय वाटतं, खरं परमार्थाचं वय, खऱ्या परमार्थाचं वय. आजी खऱ्या परमार्थाचं वय. आजी तर लाजायलाच लागले ते. मी नाही तुम्हाला काय म्हणत. खऱ्या परमार्थाचं हे वय आहे का नाही चोपदार बाबा. नाहीतर गुरुजी, नाहीतर लोक परमार्थ करतात कधी. डोक्याची केस सगळी पांढरी 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 होत आली. आता देव करायचा राहू दे की, आता किती राहिलं. लय अवघड आहे. कधी परमार्थात यावं, या वयामध्ये यावं. कारण हे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये तरी कीर्तनाचे नि. आणि इथं खरा आनंद घेणारा व्यक्ती ना साक्षात देवाची लेकरं असतात. ही लेकरं नाचतात ना, तुम्हाला वाटेल ही येडी गा नाही गाड्या, ही देवाची लेकरं आहेत म्हणून देवासाठी नाचतात. देवासाठी नाचायला सुद्धा हृदय त्या भगवंतानी भरावं लागतं. म्हणून तुका म्हणे देह बरीला विठ्ठले, विठ्ठलाने देह भरला ना, म्हणून इथला आनंद घेता येतो, घेता आलाच पाहिजे का. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे, क्या बात काय करूया. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू 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 कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. या लेकरासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. कारण हीच लेकरं अशी असतात की या लेकरांचा हेवा देवाला सुद्धा वाटतो. म्हणून फार सुंदर असणारे आपले संपूर्ण ही लेकरं आज गुरुकुलामध्ये शिकतात. फार मोठं भाग्य बरं. आणि किती मोठं भाग्य की आज
गुरुजी समोर आपल्याला सुद्धा कीर्तन सेवा सादर करता येते. प्रशांत महाराज या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि उत्तम अशी आपल्या कार्यक्रमाला मृदुंगाची साथ देणारे मृदुंगाचार्य, वा 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 वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. अगं मावशे वाजव ग जरा जोरदार, कारण कलाकाराला टाळ्याची दाद असते, दाद, त्याच्याशिवाय त्याचं मन भरून येत नाही. वा, फार सुंदर असणारे या ठिकाणी गोपाळ महाराज, वा फार सुंदर. बरं, आणि हे सोपं नसतं, लोकांना वाटतं लय सोपं आहे. मग ते वाजवत होते मावशा नसते आशा बघायच्या, बाबा बंद करतोय का नाही. तुम्हाला काय कळायचंय हे कळण्यासाठी ना तुम्हाला 7 जन्म घ्यावे लागतील, तरी पण कळायचं नाही. काय मग अशा अंगाची लाई लाई होत होती. बाबा खरं सांगू का महाराज, मला तर वाटत होतं कीर्तन सोडावं, नुसतं ऐकतच राहावं. आमचे गुरुवर्य फार गोड सांगतात. गुरुवर्य बाबा म्हणतात, जिथं गायक चांगले, जिथं वादक उत्तम, तिथं कीर्तनकारांना बोलायचं. मग काय निघून जाऊ काय, मी पाकिट घेतलंय, बोलावं तर लागेल की. पण फार सुंदर. बरं, म्हणून करावं तेवढं कौतुक कमी. खरंच कष्ट आहे ते. लोकांना वाटतं सोपं आहे, पण ते घामाचं आहे, घामाचं. लोकांना वाटतं वारकऱ्याला, महाराज लोकाला कष्ट करावं लागत नाही, कष्टाशिवाय कोणती गोष्ट होत नाही. ऐका का, कारण या मृदुंगाला असं एवढं चपळतेने वाजवण्याकरता शरीराला घामानं आणि आपल्या मृदुंगाला बोटाच्या रक्तानं भिजवावं लागतं, तेव्हा हे नाद ब्रह्मदैवत प्रसन्न होतं. सहजासहजी एवढं सोपं नाही ते. म्हणून जोरदार टाळ्या, जोरदार, वा क्या बात आहे. म्हणून आधी करून असणारे सर्व मंडळी, फार सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्या गायनाचार्य मंडळी, फार दोघंही दादा सुंदर अशी साथ देत आहेत. आमच्या सिद्धिताई आहेत, नंतर असणारे संपूर्ण मंडळी, आमचे तुकाराम दादा, सार्थक दादा, संपूर्ण मंडळी, विशेष ज्यांचे आभार मानावे. आपल्या कार्यक्रमाचं वैभव सुंदर असे सृष्टीवाले दादा, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्हीच आहे ना, तुम्हीच आहे ना, मग बघा की इकडं जरा, सरक रे दादा दिसू दे. वा, दिसायला तर काय भोळ्या आहे तो. आणि खरं सांग का, भोळ्या माणसाशिवाय नादच नाही. कारण माणूस दिसायला भोळा असावा, पण त्या कामामध्ये कडक असावा, टॉपला असावा. आणि तसा विषय. बरं, फार सुंदर सिस्टीम या ठिकाणी आहे, कौतुक करावं. आणि मी आवर्जून कौतुक करते, कुणाचं कौतुक करो अथवा न करो, पण सिस्टीमवाल्याचं करावं लागतं. ते सोपं आहे वय हो. आणि मला सवय बरं का दादा, तू आमच्या भागात जर आला ना, 1-1, 2-2 तास कीर्तन चालतं, 3-3 तास कीर्तन चालतं. पण मला जर तारीख सिस्टीमवाल्याने दिली असली तर मग मात्र 1-अर्धा तास त्या सिस्टीमवाल्यावरच असतं. बरं, कारण त्यांनी आता बोलवलं म्हणलं कौतुक करावं लागतं. सुंदर आहे बरं का, ते सोपं नाही. ते बटन हे करणं, ते ऑपरेटिंग करणं एवढं सोपं नाही. आणि खरं सांग का दादा, तुम्ही एवढं भारी हसता, एवढं प्रतिसाद देताय, म्हणून सांगा तुम्हाला, आमच्या भागात चुकून जर तुम्ही आला ना, आणि मी अर्धा-1 तास असं सिस्टीमवाल्याविषयी बोलायला लागले, सप्ताह सोडून कीर्तन झालं की पहिल्यांदा सिस्टीमवाले दादा माझी भेट घेतात. म्हणतात, महाराज 7 दिवस यांचा सप्ताह वाजवला हो, 7 दिवस सप्ताह वाजवला, पण कधी एवढं तोंड भरून कौतुक केलं नाही. एवढं गोड 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 कुणी बोललं नाही, एवढं प्रेमानं कोण बोललं नाही. कुणाचं ना कुणाचं हायच ओरड, असं झालं तसं झालं, हेच केलं तेच केलं. पण काय हो महाराज, तुम्ही दिसायला पण एवढंच आहे, पण काय काय कौतुक केलं हो. एवढं कौतुक कुणी केलं नव्हतं. माझं एवढं कौतुक केलं, गावात माझं नाव एवढं मोठं केलं, मग माझ्याकडनं 5000 रुपये बक्षीस. ओक मावशा पण कशा टाळ्या वाजवते ते. मग आता मावशा, मी काय सांगितलं, आमच्या भागातलं त्यांना कौतुक आवडलं तर किती देतात. आणि तुमच्या तर सिस्टीमवाल्याला मी आता इथं भोळं सुद्धा म्हणलंय. खरं सांगायचं म्हणजे आमच्या सिस्टीमवाल्यापेक्षा तर यांचं कौतुक डबलच केलंय. यांनी किती द्यावं, कोण म्हणलं, अय बसावं तिथं त्यांनी. मावशी म्हणते 10 देईल की. निम्यातनं वायरा उपसून जाऊन म्हणजे आपलं कीर्तनच पार पडलं नाही हो. पण फार सुंदर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तसं काय एवढं मनाव घेऊ नका. माणसात देऊ वाटलं नसलं तर गाडी तिकडं लावली तिकडं या. हो, पण फार सुंदर या ठिकाणी विशेष आभार मानावे असे, ज्यांच्यामुळे या ठिकाणी आग्रहस्तव यावं लागलं असे असणारे गुरुजींकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गड्या. माझ्यावरती अगदी लेकीसारखं प्रेम करणारे, त्यांनी लक्षात ठेवलं की पोरगी गेल्या वर्षी आली होती आणि यंदा सुद्धा आणायचे, म्हणून फार त्यांचं प्रेम हो. आणि अशी जीव लावणारी माणसं भेटली ना की वाटतं काय रक्ताच्या नात्याची गरज आहे, काय रक्ताच्या. मला
आजोबाचं प्रेम कसं असतं माहीत नाही बरं का, पण अशी माणसं बघितली ना वाटतं बास देवाने लय दिलं हो. आणि म्हणून रक्ताच्या नात्याला सुद्धा पाठीमागं सारणारी ही माणूस किती जीवाभावाची मानलेली नाती असतात. म्हणून गुरुजी या ठिकाणी माझ्यावरती फार लेकीसारखं नातीसारखं प्रेम करणारे आहेत. आधी करून संपूर्ण मंडळी या ठिकाणी फार बहुसंख्येने आज या ठिकाणी महिला उपस्थित आहेत, संपूर्ण पुरुष वर्ग या ठिकाणी आहेत, आपले चोपदार बाबा आहेत. विशेष जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. आणि विशेष म्हणजे आपले असणारे आमदार चौगुले सर त्यांच्या कन्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गाड्या. आणि विशेष मला एक गोष्ट वाटली की मी कधी कौतुक स्वतःहून केलं तर करते, मला सांगितलं तरी मी बळ करत नाही. माझा एक गुण तसा आहे. माझ्या कानात येऊन कोणी म्हणू द्याच पाहुणा आहे आपलं, तुझा पाहुणा आपलं, पण मला एखाद्याचं पटलं ना मग कोणी सांगू अथवा न सांगू पण ते मी करते बरं का. इथं बसल्यात म्हणून आल्याला ताईनं खुर्च्या टाकल्या होत्या, खुर्च्या पाहिल्या मी म्हणलं बरं असू द्या. खुर्च्या पाहिल्या पण ते एक उत्तम वाटलं की खुर्च्या सोडल्या आणि कीर्तनात इथे येऊन बसले. का? कारण कीर्तनामध्ये कीर्तन सांगत असताना कीर्तनकार हा संत विचाराचा माणूस असतो. तो संत विचार सांगत असतो, त्याला आपण ज्ञानोबा तुकोबरायांच्या जागी ठेवून आपण, तो नसतो त्या जागी पण ठेवून आपण कीर्तन श्रवण करतो, तेव्हा ऐकणाऱ्याची ही जागा त्याच्या समोर असते बरोबर. आणि तसं बसून मग ताईने जेव्हा खुर्ची सोडली ना आणि इथे येऊन बसल्या तेव्हा अभिमान वाटला की कोणती लेकरं पुढं जातात, जी लेकरं आकाशाची उंची गाठतात पण मातीचा संबंध सोडत नाहीत ना, ती लेकरच पुढे जातात. भारी वाटलं. कुठली फॉर्मॅलिटी त्यांनी केली नाही की हे बसायला टाकान हेच करा ते नाही, आहे असं साधं. माणूस जेवढा साधा राहतो ना तेवढा उंच स्तराला जातो. साधा असावं माणसानं, पण असं बस लोकांनी आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. म्हणून खरंच भाग्य आमचं की ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून असणारे सर्व मंडळी फार सुंदर गुणी संपूर्ण मंडळी आहेत. आता आपल्याला पुढं जायचंय. आता हे मंदिर जे आहे कोणाचं मंदिर आहे, कोणाचं मंदिर आहे? अंबाबाईचं. बरं ठीक आहे, चला आपले दैवत इथं आहेत. हे साधू संताचा पावनभूमीमध्ये आपण काय केलं, नामयज्ञ करून मागं पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. या सगळ्या नामयज्ञाच्या सानिध्यामध्ये इथं जागा पवित्र केली, इथं जागा पवित्र केली. ही जागा पवित्र झाली आणि या जागेवरती तुम्ही आम्ही आज कीर्तन सेवेला आलो. आज तुम्ही आम्ही कीर्तन सेवेला आलो का नाही? आता बोलत जा, आता सगळ्याचा आवाज आला पाहिजे. पुढे जायचंय मला, पण आज तुम्ही आम्ही कीर्तना आलो का नाही? जोरात 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 आवाज येऊ द्या. ज्याचा मोठ्याने आवाज येईल त्याला जाताना माझ्या पाकिटातलं 100 रुपये बक्षीस. उग उग खरं खरं द्यायला मी मोकळी आहे. मला माझ्या गाडीची टायर विकून जावं लागल एवढं म्हणावं नाही घ्यायचं, फक्त आवाज जोरात येऊ द्या. तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही? जोरात जोरात तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही? वा, नारी शक्ती जिंदाबाद. लाडक्या बहिणींनो, अरे आपला आवाज काय हे आपण मोठ्या भावाच्या मोठे बहिणी आहे असं जोरदार खणखणीत दणदणीत. ज्यांनी आपला तर रोज घरात आवाज ऐकतात त्यांना पण वाटलं पाहिजे बाबू असलं कधीपासून म्हणायला लागली. जोरात जोरात खणखणीत दणदणीत जोरात आवाज आला पाहिजे. तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही? आजी तर वर हात करूनच म्हणायला लागले. चला आजीचं लक्ष आहे म्हणायचं. आता यांचं झालं. पुरुष मंडळी तुम्ही जरी इकडं बाहेर असला तरी तुमचा सुद्धा डबल आवाज. जाऊ का, जाऊ घरी? जोरात आवाज येऊ द्या. जोरात इकडं बसणारे सगळे सगळ्या पुरुष वर्गांना सांगणं आहे आपली पार्टी पडू द्यायची. आता कसा आवाज आला? पार्टी मध्ये आवाज येतोय पण जोरदार जोरदार. बरं इकडे जोरदार सगळ्याचा आवाज. तुम्ही आम्ही आज कीर्तना आलो का नाही? इतक्या वाढोळ कुठं होता र? आता बरोबर आले का नाही? वा वा वा, बरोबर आवाज आला. लेकरा हो, पण ते त्यांच्या पार्टी चालू होता. आता तुमच्याकडे येणार आहे. इकडे जरा तरुण वर्ग जास्त आहेत, इकडं लेकरं जरा जास्त आहेत. जरा जोरदार जोरदार आवाज आला पाहिजे बरं. आपलं मुरुम गाव असं खणखंद पाहिजे, दणदलं पाहिजे. काय आपल्या गावातली लेकराच वाटलं पाहिजे. जोरात खणखणीत दणदणीत. तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही? उशिरा का अडचण आपण करंट लागतोय. आता इकडे आवाज येतो. टाळकरी सज्ज राहा. आता तुम्ही आम्ही ढिलं पडायचं. अरे हम भी किसी से हे किती जरी वरडले तर आपल्याकडे काय आहे? त्याच्यामुळे आता आपण पण कमी पडायचं ना. जोरात जोरात दणदणीत खणखणीत ह्यांना दाखवा आपली पावर काय आहे.
बरं जोरात जोरात सगळ्यांनी तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही आलो का नाही वा चोपदार ते म्हणते एकटाच काय म्हणू मग तुम्ही एका पार्टीत व्हा पकवाजे गुरुजी तुम्ही आम्ही आज आलो का नाही गुरुजीचं म्हणणं एकच आहे मी किती जरी ओरडलो तर यांचा डबल आवाज येणार हा नाही तुम्ही ओरडू पण नका तुमचा मृदुंग सगळ्या भारी आहे पण आता ऐका तुम्ही आम्ही सगळे इथं आलो आता हे सगळे स्पेशल सगळे म्हणलो आता सगळ्यांनी एकत्र जोरदार सिस्टीमवाले दादा तुम्ही पण म्हणायचं जोरात तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही तुम्ही आम्ही आज कीर्तनाला आलो का नाही तुम्ही आम्ही आज कीर्तन आलो का नाही कोण म्हणलं कोण तुम्हाला आलो तुम्ही म्हणसाल एवढ्या म्हणून तुम्हीच घेतलं अरे ऐका तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो नाही नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही आम्ही कीर्तनाला आलो नाही स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्माची आपल्या अंबाबाईची आणि मारुतीरायाची इच्छा होती म्हणून त्यांनी आम्हाला या कीर्तनात आणलं ना की तुम्ही आम्ही आलो मग इथं आणलंय त्यांनी आणि आपणच म्हणतो त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही तर त्यांच्या सत्तेविना इथं येणारे आपल्या मर्जीने चालणारे कोण आहे आपण स्वतःच्या इच्छा नाही का त्यांची इच्छा का त्यांच्या इच्छेने सगळं होतं कसं तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे सूर्यासी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी 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 आणि म्हणून त्याच्या सत्ते ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये त्याच्या सत्तेने कसं ज्ञानोबराय म्हणतात म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्यो चाले म्या हालविला प्राणू हाले जो म्या जगाते चालिता विश्व चालवणारा तो आहे आणि म्हणून आपली सत्ता इथं नाही त्याच्या सत्ते नाही का चाले हे शरीर कोणाची या सत्ते चाले हे शरीर कोणाची या सत्ते चाले हे शरीर कोणाची या सत्ते चाले हे शरीर कोणाची आसते ओ चाले हे शरीर कोणाची आसते क्या बघा चाले हे शरीर कोणाची आसते एक कोण बोलवी ते हरी विन कोण बोलवी ते हरी विन हा कोण बोलवी ते हरी विन 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 ते कवी ऐकवी एक नारायण ते कवी ऐकत एक नारायण एक नारायण देखी एक नारायण एक नारायण आणि म्हणून त्याच्या सत्तेने आपलं शरीर सुद्धा हलू शकत नाही लोक म्हणतात मी केलं देवानं करून घेतलं बरं म्हणून देव आपला कार्यक्रम करून घेतोय सप्ताह होतोय याच्याहून मोठ्या भाग्याची गोष्ट असू शकत नाही फार सुंदर नियोजन आहे उत्तरोत्तर आपल्या कार्यक्रमाचं नाव होत राहो कार्यक्रम प्रगतीपथावर जाओ एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सुंदर असे या ठिकाणी आपले कार्यक्रम शूट करण्याकरता आपले असणारे यूट्यूब चॅनलवाले दादा संत श्रेष्ठ यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे। दादांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या। आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे मावशा हो नीट बसा, नीट माझ्याकडे बघा। चुकून जर काय हे झालं तर सगळं कॅमेऱ्यामध्ये दिसणार आणि मी घरी गेला आवर्जून पाहणार आहे कोण कशी बघत होती माझ्याकडे। त्याच्यामुळे व्यवस्थित गाड्या विठाल 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 असो असो आपल्याला भगवंताला मागणी मागायची। आज जागराचा दिवस आहे आणि ऐका जसं की तुकोबाराय मागतात ना तशी तुम्हा आम्हाला सुद्धा मागणी मागता आली पाहिजे, पण त्याच्याहून अधिक महत्त्वाचं दान देता आलं पाहिजे। सप्ताह आपला आहे ना, सप्ताह आपला आहे, गावाचं म्हणजे आपला आहे। त्या सप्ताहाला फुल नाही फुलाची पाकळी आपल्या वतीनं असली पाहिजे। काही द्या, अन्नदान द्या, महाराजाचं पाकिट द्या, काही द्या, पण दान धर्म करा। कारण जेव्हा माणूस एका हातानं देतो तेव्हा भगवंत त्याला दोन हातानं परत करतो बरं का। म्हणून काय केलं पाहिजे की आपण सुद्धा दिलं पाहिजे, दान धर्म केलं पाहिजे। सप्ताह दान धर्म करण्याचं निमित्त आहे। दान धर्म करून घ्या, आता नाही केलं तर परत काही खरं नाही, कारण पुढचा आपल्याला भरोसा नाही। संधी दिले म्हणून आपल्याला सुद्धा दान करायचंय, पण महत्त्वाचं म्हणजे आज दान मागायचंय। एवढा सप्ताह केला देवा, एवढा सप्ताह केला, नाम यज्ञ 16 केला, तुझ्या नावाची हरी कीर्तन झाली, तुझ्या नामाचे नाम यज्ञ 16 झाले, मग एवढं सगळं केलं ना तर त्याचा काहीतरी प्रसाद दे म्हणून आज मागणी मागायची। उद्याचा प्रसाद काल्याच्या स्वरूपानं ग्रहण करायचा, याच्याकरता आजची मागणी आहे। आणि मग पहा तुमच्या आमच्या जीवाची मागणी सोपी व्हावी याच्याकरता तुकोबराय भगवंताला मागणी मागतात। आता तुकोबराय मागतात का मागतात? तुकोबरायांकडे मागण्याचा अधिकार आहे आणि देवाकडे देण्याचं सामर्थ्य, सामर्थ्य का देण्याचं सामर्थ्य? जसं मगाशी सांगितलं त्याची सत्ता आहे। सामर्थ्य म्हणजे त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, म्हणून त्याची सत्ता आहे म्हणून तो देऊ शकतो। तुकोबराय मागतात तर अधिकार आहे। तुमच्या आमच्याकडे नव्हता का? होता, पण आपण माणसं एवढी डेंजर आहे, देवाला मागायला लावल्या काय मागतील हे सांगता येत। तुकोबराय काय म्हणले, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडून देऊ नको। या जागी आम्हाला जर मागायला लावलं असतं मावशाव, थोड्या वेळ स्वतःला तुकोबरायांच्या जागेवर ठेवून विचार करा, जगाचा मालक पुढे आहे आणि तुम्हाला म्हटलं काय मागायच ते माग, लगेच लगेच देतो। काय मागितलं असतं? काय काय मागितलं असतं? नुसतं काय नाही, काय काय मागितलं असतं? लेकरा हो, काय मागितलं असतं? यंदा परीक्षेत पास कशाला हो दे म्हणताय, हे मागणं आहे जीवाचं आपलं। तुकोबराय म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। आपण काय मागितलं असतं? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला पहिला रोग व्हावा। ते जाऊ दे, ती गेलं की बरं होईल। काय मागतोय आपण मागून मागून, हे का नाही? असं नाही हो। तुकोबराय जगाचा मालक पुढे बसला, जगाच्या मालकाने तुकोबराय मागा ना काहीतरी, देवा नाही रे मागू शकत, मागा ना काहीतरी देवा। अरे आमच्या परंपरेमध्ये देवाला मागायची परंपराच नाही, देवाला मागायची अनुमतीच नाही आम्हाला। का? आमच्या वाडवडिलांनी फक्त एकच सांगितलं, माझ्या वडिलाचे मिरासी ग देवा, 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 माझ्या वडिला मिरासी ग देवा, माझ्या वडिला माझ्या वडिला चरण सेवा रंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा,
उपवास भरणे राखीला दारवंता उपवास भरणे राखीला दारवंता तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास भरणे राखीला दारवंता क्या बात है माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. अरे माझ्या वडिलांनी काय सांगितलं? फक्त देवाची सेवा करायची, बाकी काही नाही. का काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे. वाढ वडिलांनी सांगितलं मागायचं, कसं मागू रे? नाही मागू शकत. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.